हो झालं झालं. जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले
संसाराचे अंगी अवघीच व्यसन संसाराचे आगे अवघीच व्यसन संसाराचे आगे अवघीच
संसाराच्या अंगे अवघेच व्यसन संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषम दोहोनी सांडी येले. ब्रह्मपुरी वास करणे जे अखंड ब्रह्मपुरी वास करणे जे अखंड न देखे जे तोंड विटाळाचे. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषम दोहोनी सांडी येले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषम दोहोनी सांडी येले. प्रथम नमन करो गणनाथा उमाशंकराची आसुता. दुसरे वंदू सारदा जय चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पावे सहजा. आता नमो रंगभूमी कीर्तन उभे होते लोका. ताळ मृदुंग श्रोथे देखा तया नमन दंडवत. ऐशे नमन करुणी सकळासी हरिकथा बोले बोल बोबड्यासी. अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा मने पांडुरंगा करू प्रथम. चराना संताची
पांडुरंगा करो प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम नमना, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराज सुपुत्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेल, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या,
संसाराचे अंगे अवघीच व्यसने, संसाराचे अंगे अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी, विषम दोहोनी सांडिले. ब्रह्मपुरी वास करणे जे अखंड, ब्रह्मपुरी वास करणे जे अखंड, न देखे जे तोंड विठाळाचे. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी, विषम दोहोनी सांडिले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी, विषम दोहोनी सांडिले. प्रस्तुत प्राप्त स्थळी आज आपण किन निमित्ताने एकत्रित झालेलो आहोत. कार्यक्रमाचं स्वरूप जरी सर्वांना माहीत असलं तरी त्याचं वर्णन करणं हे वक्त्याने गरजेचं असतं. त्या नियाने त्या अनुषंगाने आज आपल्या गावातील श्री संजय भाऊ सुहास कवितके यांच्या वडिलांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आणि त्यांच्या ह्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताची ही कीर्तन सेवा. परंतु योगायोग असा आलेला आहे, आजचा हा जो दिवस आहे तो नियमाने बीजेचा दिवस आहे. बीज उत्सव, ज्या बीजेच्या दिवशी तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठ गमन झालं, त्या वैकुंठ गमनाचा आजचा हा जो दिवस आहे. आणि त्या दिवशी योग बघा, भक्तीचा महिमा काय आहे. तर बीजच्या दिवशी ह्या कैलासवासी सुहास दत्तात्रय कवितके यांचा सुद्धा वैकुंठ गमन झालेला आहे. त्या वैकुंठ गमनाच्या पाठीमागे सुद्धा थोडासा इतिहास आहे. त्यांच्या आईवडिलांची पुण्याई, स्वतः त्यांची पुण्याई, आणि ती काय झालेली आहे तरी अतिशय प्रेमाने तुम्हाला सांगतो, कौतुकाने त्यांची ती पुण्याई फळाला आलेली आहे. आणि त्यांच्या जीवनात सुद्धा बीज उत्सव निर्माण झालेला आहे. आणि बीजच्या दिवशी त्यांचं जाणं झालेलं आहे. त्यांच्या आईची पंढरीची महिन्याची वारी होती आणि त्यांना प्रेमाने कोंडा काकू हे त्यांचं नाव होतं. परंतु अशा ह्या भगवत भक्त घराण्यात त्यांचा जन्म झाला आणि शेवट सुद्धा त्यांचा अतिशय गोड झाला. गोड सगळं शेवट होतो, परंतु त्याच्यासाठी सुद्धा भक्तीचा जो महिमा आहे तो करावा लागतो. आणि त्यांच्या घराण्यात ती परंपरा भक्तीची चालत आलेली आहे आणि त्या परंपरेच्या नियमाप्रमाणे त्यांचं शेवट गोड जीवन हे फलित झालेलं आहे. आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सीमा सुहास कवितके व त्यांची जी मुलगी आहे सविता लाळगे व मुलगा संजय सुहास कवितके, असा हा कवितके परिवार. बाकी सर्व कवितके परिवारातील मंडळी असतील, त्यांचे भाऊबंद असतील, सर्वांचा आता उल्लेख करणं धावते वेगात थोडंसं. बीज उत्सवाचं आपल्याला तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र पाहायचंय. आणि हा जो बीजचा उत्सव आहे तो साजरा केला जाणारच आहे, कारण तो बीजचाच उत्सव साजरा होण्यासारखा घडलेला आहे. आणि त्या सेवेसाठी अभंग सुद्धा आपण तुकाराम महाराजांच्या निर्याण प्रकरणातीलच निवडलेला आहे. संसाराचे अंगे अवघीच व्यसने, संसाराच्या अंगात तुकाराम महाराज काय म्हणतात तर व्यसन आहेत. किती व्यसन आहेत तर अनंत व्यसन आहेत. कारण संसाराच मुळात कसा आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचारच नाही, कारण 14 कल्पावर आयुष्य जायला परी तो राहिला ताटीखाली. मार्तंड ऋषी सारख्याला 14 कल्प आयुष्य होतं, परंतु त्यांनी कधीही स्वतःसाठी कुठला अन्ना घर बांधलं नाही, कुठला बंगला बांधला नाही. ताटी केलती आणि ती ताटी जसा दिवस उगवेल, पूर्वेकडून दिवस उगवला की पूर्वेकडून लावायची आडवी, त्याच्या सावलीला भजन करायचं, चिंतन करायचं. सूर्य माध्याने आला की मधोमध काठी खाली रवायची आणि वर त्या झोपडीची सावली करायची, आणि सूर्य इकडे कल्ला की इकडच्या साईडला लावायची. असा हा मार्तंड ऋषीचा क्रम होता. कारण त्यांना संसाराचं महत्व कळलं होतं, संसारात किती दुःख आहे. तसेच ह्या तुकोबरायांना सुद्धा संसाराच्या अंगात काय काय व्यसन आहेत हे सर्व कळलेलं आहे. आणि तुकोबरायांचा तसा अधिकार आपल्याला सांगण्यासारखा आहे, म्हणूनच तुकोबरायांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. कारण तुकोबराय उपदेश करतात, आपला तो एक देव करून घ्यावा ते नेविना जीवा सुख नव्हे. हा जो उपदेश आहे ते तुकोबरायांना करण्याचा अधिकार आहे का हो प्रथमेश महाराज? आहे. का आहे? कारण तुकोबरायांचा अधिकार केवढा आहे थोडक्यात आपण पाहू.
तुकोबरायांचा अधिकार असा आहे, तुकोबरायांच्या नावातच ताकद आहे. एखाद्या माणसाच्या नावातच ताकद असती, तसे अतिशय तुकोबरायांच्या नावात ताकद आहे. तुकोबरायांचं नाव जरी घेतलं तर काळाला सुद्धा एक प्रकारची भीती निर्माण होते. आणि कशा प्रकारे होते त्याचं सुद्धा तुकोबरायांचा कट्टर विरोधक रामेश्वर भट्ट याने वर्णन केलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने, तुकाराम 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 नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबरायांच्या नावातच काळाला भीती निर्माण होण्यासारखे तुकाराम महाराजांच्या नावात ताकद आहे. आणि काळ हा कसा आहे, जगा खाय काळ आम्ही माता दिला पाय. तुकोबराय काय म्हणतात, तर आम्ही ह्या काळाला काय केलेलं आहे, तर काळावर आम्ही मात केलेली आहे. कारण काळ हा सामान्य नाही, सर्वांना उचलतो हाच काळ. कारण प्रत्येकाच्या जीवनात हरे आपा हा काळ टपून आहे. घडी घडी काळ वाटी याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. हा काळ सर्वांवर टपलेला आहे. परंतु जरी टपलेला असला तरी तुकोबरायांनी मात्र त्या काळावर मात केलेली आहे. जगाला जरी काळ खात असला तर तुकोबराय म्हणतात आम्ही मात्र त्याच्यावर मात केलेली आहे. आणि मात करून काळावर, कळीकाळावर त्याच्यावर जिंकलेला आहे त्याला. आणि ह्या संसाराचं जे सर्व एक प्रकारचं बंधन आहे ते आम्ही तोडून टाकलेलं आहे, जन्म मृत्यूचं. आणि अशा ह्या वैराग्यनिष्ठ तुकोबरायांचं काळाची एवढी पडण माझ काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबापे. मायबाप आपले सुद्धा काळाच्या तडाख्यातून सोडवू शकत नाहीत असे तुकोबरायांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु तुकोबरायांचा हेतू काय आहे, तर ह्या संसाराच्या अंगात हे व्यसन जे आहेत, ह्या व्यसनांपासून आपल्याला कोण शुद्ध करू शकेल, तर तुकोबरायांनी अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलेलं आहे. संसाराचे आंगे अवघे जगत संसाराचे आंगे अवघे जगत संसाराचे आंगे
संसाराचे अंगे अवघेच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या अंगात व्यसन आहेत, परंतु आम्ही शुद्ध झालो. पण कशाने झालो? तर या कीर्तनाने, भजनाने आणि चिंतनाने शुद्ध झालो, असा तुकोबराय पुराव्यानिशी आपल्याला स्पष्टपणे सांगत आहेत. आणि ह्या तुकोबरायांचं जीवन इतकं महान आहे, कारण त्यांचं चरित्र असं आहे, ते आज आपण बीज उत्सवाच्या निमित्ताने पाहणार आहोत. ह्या तुकोबरायांचे पूर्व सुद्धा कसे होते, कारण तुकोबरायासारखे भक्त ह्या जन्माला येण्याच्या अगोदरचा इतिहास त्यांच्या घराण्याचा कशा पद्धतीचा आहे तो असा आहे. त्यांचे पूर्वज सुद्धा पांडुरंगाची नितांत भक्ती करायचे, पांडुरंग भक्तच होते. आणि त्यांच्या पूर्वजांचा असा इतिहास आहे, कारण तुकोबराय स्वतः एके ठिकाणी म्हणतात, माझ्या वडिलाची मीरासी ग देवा, अहो तुकोबरायांच्या वडिलाची सेवा पांडुरंगाची भक्तीची होती. गणेश महाराज, तुमचा मुलगा का टाळ वाजवतोय? कारण नागवे परिवाराचीच पुण्य आहे. एकदा सुंदर सर्व मुलांसाठी टाळ्या वाजवा, वारकरी मुलांसाठी. कारण टाळ वाजवायचा सोपं काम नाही, टाळ घ्यायचंच अवघड आहे, वाजवायचा तर लांबच राहिलं. हल्ली काळ बिघडलेलं आहे. कारण तुकोबरायच्या काळात सुद्धा असंच होतं, भक्तीकडे वळणं कठीण होतं. परंतु तुकोबरायच्या काळात असं होतं, त्यांच्या आजोबा पंजोबाचीच भगवत भक्ती होती. आणि त्या भगवत भक्तीचा, ह्या पांडुरंग भक्तीचा त्यांच्याकडे हा ठेवा आला होता. आणि पांडुरंगाची भक्ती ही तुकोबरायांच्या पूर्वजांची होती. ते पूर्वज कोण होते? तर विश्वंभर बाबा होते. ह्या विश्वंभर बाबांचं पांडुरंगावर अतिशय प्रेम होतं. आणि ह्या विश्वंभर बाबांच्या पत्नी कोण? तर उमाबाई. ह्या उमाबाईंची आणि विश्वंभर बाबांची पांडुरंग परमात्म्यावर अतिशय श्रद्धा. परंतु पुढे यांना 2 मुले झाली. ह्या 2 मुलांची नावं अशी आहेत, हरी आणि मुकुंद. हा हरी आणि मुकुंद काही व्यवसायानिमित्त बाहेर गेले. त्या काळात व्यवसाय म्हणजे कुठला? तर राजाच्या पदरी चाकरी करावं लागायची. हल्लीच्या काळात जसं नोकरी व्यवसाय आहे, तसं पूर्वी राजांच्या पदरी चाकरी करावं लागायची. आणि अशा ह्या चंदीचंदावर नावाच्या राजाच्या पदरी चाकरी करण्यासाठी हरी आणि मुकुंद गेलेले आहेत. चाकरी करत असताना बराच काळ लोटला. काही काळानंतर तुकोबरायांचे जे पूर्वज आहेत विश्वंभर बाबा, यांचं वयोमानाने निधन झालं. त्यांचं निधन झाल्यानंतर त्या उमाबाई ज्या आहेत, त्यांच्या पत्नी विश्वंभर बाबांच्या, त्यांनी काय केलं? आपल्या 2 मुलांच्याकडे जाऊन राहिल्या. पतीचं निधन झाल्यानंतर त्या उमाबाई 2 मुलांकडे जाऊन राहिल्या. परंतु राहिल्या खरं, गावाकडील देहू गावाकडील त्यांचे जे विठ्ठल मंदिर होतं, त्या पांडुरंगाच्या भक्तीचा खंड पडला. उमाबाई हरी आणि मुकुंद यांच्याकडे निघून गेल्यामुळे पांडुरंगाला नैवेद्य दाखवण्याचा राहिला. पांडुरंगाच्या भक्तीत खंड पडला, पूजा अर्चा बंद पडली. असे काही दिवस लोटल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला चिंता वाटू लागली. कारण अंतर्ज्ञानाने भगवंताला सर्व समजतं, भगवंताने जाणलं. आणि त्या उमाबाईच्या स्वप्नात जाऊन भगवंताने साक्षात्कार दिला. कारण देव स्वप्नात यायला सुद्धा भाग्य लागतं.
परंतु ह्या विश्वंभर बाबांची पुण्याई उमाबाईंची पुण्याई असल्यामुळे भगवंत ह्या उमाबाईंच्या स्वप्नात गेले आणि त्यांना सांगितलं गावाकडील विठ्ठल मंदिराची पूजा अर्चा बंद पडलेली आहे, तेव्हा तू ह्या दोन्ही मुलांना हरी आणि मुकुंदला घेऊन गावाकडे ये आणि भगवंताची जी सेवा आहे ती चालू ठेव, विश्वंभर बाबांची जी परंपरा आहे ती. परंतु हे उमाबाईंनी स्वप्न दुसऱ्या दिवशी हरी आणि मुकुंद यांना सांगितले, त्यांच्या बायकांना सांगितले, परंतु त्यांनी हा विषय थोडा कानाआड केला. त्यांना वाटलं असं कुठं असतं का, व्यवसाय आता करावा लागेल, आपल्याला 4 पैसे मिळवायचे म्हणल्यावर राजाच्या पदरी चाकरी करावं लागेल. परंतु हा त्यांनी विषय कानात टाकल्यामुळे भगवंताने मात्र तिला असा दुसऱ्या स्वप्नात दृष्टांत दिला की तू जर ह्या विषयावर थोडं लक्ष नाही दिलं तर हे दोन्हीही राजाच्या पदरी चाकरी करीत असताना मरण पावतील. आणि अक्षरशः भगवंताने सांगितलं तसंच झालं. ही हरी आणि हा जो मुकुंद आहे ह्या दोघाचाही राजाच्या पदरी चाकरी करीत असताना परकीय शत्रूंचं आक्रमण झालं आणि आक्रमण झाल्यानंतर त्या राजाकडून ह्यांनी लढत असताना ह्यांचं त्यात निधन झालं आणि हरी आणि मुकुंद हे दोन्ही मुलं त्या युद्धात वारली गेलेली आहेत, मारली गेलेली आहेत. त्यावर उमाबाईंना खूप दुःख झालं. त्यांनी दोन्ही सुनांना घेतलं बरोबर आणि पंढरपूरला आल्या. पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी खूप पांडुरंग परमात्म्यावर भांडण केलं, कारण भक्त देवावर भांडतात, देवाला साकडं घालतात. त्या पद्धतीने उमाबाईने सुद्धा भांडण केलं भगवंताबरोबर. त्यावर पांडुरंग परमात्म्याने त्यांना अशी वाणी सांगितली की उमाबाई कसलीही चिंता करू नका, आजवर जे झालं ते घडणारच होतं, आता काय घडणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. आता तुमच्या एका सुनेला दिवस गेलेले आहेत, ह्या सुनेपासून जो मुलगा होईल तो भगवत भक्त जन्माला येणार आहे, पांडुरंग भक्त जन्माला येणार आहे आणि तुम्ही याचा सांभाळ करा. भगवंताने सांगितल्याप्रमाणे पंढरपूरहून माघारी आल्यानंतर काही दिवस लोटले, 9 महिने 9 दिवस झाले आणि त्या सुनेचं बाळंतपण झालं आणि त्या सुनेच्या पोटी भगवंताने जसा शब्द दिलता पांडुरंग परमात्म्याने तसा एक सुंदर गोंडस मुलगा जन्माला आला आणि त्याचं नाव काय ठेवलेलं आहे तर विठोबा. विठोबाच्या कृपेने जन्माला आला म्हणून विठोबा नाव ठेवलं. ह्या विठोबाचा मुलगा पदाजी, पदाजीचा मुलगा शंकर आणि शंकरचा मुलगा कान्हया आणि ह्या कान्हयाचा मुलगा बोल्लोबा आणि ह्या बोल्लोबाचा मुलगा तुकोबराय, म्हणजे तुकोबरायांचे वडील बोल्लोबा. असा हा तुकोबरायांच्या भक्तीचा आणि तुकोबरायांचा वारशाची परंपरा आहे. आणि ह्या तुकोबरायांचा जन्म झाला बोल्लोबा आणि कनकाई यांच्या पोटी. कनकाई हे तुकोबरायांची आई. ह्या कनकाई मातेच्या पोटी तुकोबरायांचा जन्म झाला, तो शके 1530 साली देहू या गावी तुकोबरायांचा जन्म झाला. या तुकोबरायांच्या जन्माच्या वेळेस थोडासा त्यांच्या वडिलांचा सावकारकीचा काळ होता. काही दिवसानंतर तुकोबरायांच्या आई वडिलांचं सुद्धा निधन झालेलं आहे. तुकोबरायांना 2 भाऊ होते. थोरला भाऊ तो अतिशय संसाराचा विरक्त देही असल्यामुळे त्याने संसाराचा त्याग करून तो निघून गेलेला होता तीर्थयात्रेसाठी. आणि 2 नंबरचे म्हणजे तुकोबराय आणि 3 नंबरचे तुकोबरायांचे भाऊ कान्होबा. कान्होबा हे तुकोबरायांचे भाऊ. ते संसारिक होते, संसार करून थोडा परमार्थ सुद्धा करत होते. परंतु तुकोबरायांच्या मात्र वैराग्याची भावना जास्त असल्यामुळे तुकोबरायांच्या मात्र जीवनात अतिशय वैराग्य सोडून दुसरे काहीच नव्हते. म्हणून तुकोबराय सतत विणा आणि टाळ चिपळे घ्यायचे आणि भंडारी डोंगरावर जायचे. तुकोबरायांचं लग्न झालं. तुकोबरायांचं लग्न झाल्यानंतर तुकोबरायांच्या पत्नीचं नाव रुक्माबाई. ही रुक्माबाई तुकोबरायांची पहिली पत्नी. काही काळ गेल्यानंतर दुष्काळ पडला. ह्या दुष्काळात काय झालं, दुष्काळी आटेला द्रव्य नेला मान, श्री एक अन्नान्य करता मेली. श्री सुद्धा अन्नान्न करून मेली. इतका मोठा दुष्काळ पडला तुकोबरायांच्या काळात. स्वतःची बायको सुद्धा मेली. परंतु आता असं इतकं वाईट झालं, सांसारिक माणसाच्या दृष्टीने बरंच वाईट झालं. परंतु तुकोबरायांनी यावर काय उद्गार काढला, आपल्यासारखा माणूस हतबल झाला असता. परंतु तुकोबरायांनी सांगितलं, बरे झालं देवा निघाले दिवाळे,
बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेले. बरे झाले देवा दिवाळे निघाले, बरे या दुष्काळे पिढा गेली. कारण तुकोबराय म्हणतात पिढा गेली. बायको गेली तरी तुकोबराय म्हणतात पिढा गेली. असा हा तुकोबरायांचा विरक्तपणा. परंतु काही दिवसानंतर पुन्हा तुकोबरायांना बाकीच्यांनी समजावून सांगितलं आणि प्रपंच हा अर्ध्यावर सोडू नका. पुन्हा तुकोबरायांचं दुसरं लग्न करण्यात आलं. तुकोबरायांच्या दुसऱ्या बायकोचं नाव जिजाबाई. ह्या जिजाबाई पुण्यातील आप्पाजी गुळवे सावकार यांच्या ह्या जिजाबाई होत्या. ह्या आप्पाजी गुळवे सावकार यांची मुलगी ही तुकोबरायांना देण्यात आली. पुन्हा संसार चालू झाला. परंतु तुकोबरायांचं लक्ष मात्र प्रपंचात लागत नव्हतं. तुकोबरायांचं लक्ष सतत भजनावर. कारण तुकोबराय काय म्हणतात, करू भजन भोजन धनी घेऊ नारायण. तुकोबराय भजनच करू म्हणायचे आणि भोजन करायच्या जागेवर बी भजनच करू. कारण बऱ्याचशा जागेवर असं होतं भोजनासाठी लोक लांबून लांबून येतात. परंतु तुकोबरायांना मात्र भोजनाची सुद्धा गरज नव्हती. भंडारी डोंगरावर गेले म्हणजे दिवस दिवस बिगर भोजन करता भजन करायचे. असा हा तुकोबरायांचा नियम होता. बऱ्याच वेळा तुकोबरायांना बरीच संकट आली. दुष्काळ पडला. दुष्काळात तुकोबरायांची बरीच नुकसानी झाली. तुकोबरायांच्या वडिलांची सावकारकी होती. त्या सावकारकीच्या वह्या तुकोबरायांनी इंद्रायणीच्या डोहात टाकल्या. तुकोबरायांनी सर्व संसार परित्याग केला. सोडिला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगे. संसार सोडला कारण त्याच्या माग माया आहे. कारण माया ही अशी आहे मनुष्याला मोहात पाडते. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. तुकोबराय म्हणतात ही माया मात्र आमच्या कशासाठी पायासाठी लागते. का लागते तर कारण ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. आम्ही काय केलेलं आहे, विठोबाचं नामचिंतन घेतलेलं आहे आणि ह्या नामचिंतनामुळे आम्हाला माया सुद्धा पायापाशी आमच्या लोळते, लोटांगण घालते. म्हणून तुकोबरायांनाच अधिकार आहे. तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया म्हणण्याचा आपल्याला तो अधिकार नाही. कारण आपण सर्वजण मायेत बद्ध आहे, मायेच्या अंकित आहे. कारण आपल्याला माया सुटलेली नाही. सुटलेली आहे का नाही ज्याने त्याने आपापली तपासून पहा. कारण आम्ही म्हणल्यानंतर तुम्हाला कमीपणा वाटेल, राग येईल. माया ही अशी आहे ती मोहात पाडते. कारण तुकोबराय सांगतात नको नको मना गुंतो माया जाळे, आणि काळ आला जवळी ग्रासावया. हा काळ सतत आपल्या पाठीमागे पळतोय. परंतु त्या काळाकडे आपण न पाहता सतत चिंतन करावं, भजन करावं आणि तो काळ सुद्धा आपल्या माग न पळता आपला गुलाम होईल. तुकाराम महाराजांचा काळ गुलाम झालता आणि तुकोबरायांच्या भक्तीचं असं सामर्थ्य होतं, ह्या तुकोबरायांच्या चिंतनाचं असं सामर्थ्य होतं. तुकोबराय एक वेळेस घरच्यांनी आग्रह केला. तुकोबरायांना घरच्यांनी असं सांगितलं, काय हो तुम्ही हा रोज विनानटाळ घेताय आणि भंडारी डोंगरावर जाताय, भामचंद्र डोंगरावर जाताय, घोरड्या डोंगरावर जाताय, काय प्रपंचाचं काय बघताय का नाही. त्यावर तुकोबरायांनी जिजाऊच्या आग्रहास्तव थोडंसं त्यांनी भांडवल दिलं आणि मिरच्याचा व्यवसाय करा म्हणून उपदेश केला. आता तुकोबरायांनी मिरच्या घेतल्या खरं, बाजाराला गेले खरं विकण्यासाठी. परंतु तुकोबरायांच्या अण्णा ध्यानात काय होतं, पांडुरंग आणि मनात सुद्धा पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती सोपानी पांडुरंग, जागृती सोपानी पांडुरंग,
पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग, स्वप्नात सुद्धा पांडुरंग. आणि असा हा तुकोबरायांचा दिनचर्याचा क्रम. परंतु अशात घरच्यांचा जो एक प्रकारचा हट्ट आहे, श्रीहट्ट आहे, त्या हट्टामुळे तुकोबराय बाजारला गेले. परंतु तुकोबरायांनी मिरच्या विकण्यासाठी बसले. परंतु तुकोबरायांनी मिरच्या कशा विकल्या? तुकोबरायांनी चिंतन करत, भजन करत मिरच्या विकल्या. तुम्हाला तुमच्या मनाने काय पैसे द्यायचे ते द्या आणि मिरच्या घेऊन जा. आता हा जो मिरच्याचा व्यवसाय आहे कसा झाला असेल सांगा बरं. तुम्हाला जर एखाद्या बाजारात एखाद्याने सांगितलं तुम्हाला काय न्यायचे ते न्या आणि काय पैसे द्यायचे ते द्या, तुम्ही किती पटापटा मिरच्या किंवा काय वांगे असतील उचलचाल. अतिशय वेगात तुकोबरायांच्या सर्वांनी मिरच्या, थोडक्यात फसवणारे लोक जगात भामटे लोक अतिशय असतात. त्यांनी तुकोबरायांच्या बऱ्याचशा मिरच्या उचलल्या, आपापल्या घरी घेऊन गेले. तुकोबरायांनी त्या मिरच्याचं रिकामं झालेलं पोतं घेतलं आणि आपल्या घरची भजन करत, चिंतन करत वाट धरली. परंतु आता घरी गेल्यानंतर तुकोबरायांना आपल्या पत्नीने प्रश्न केला, मिरच्याचे पैसे झाले किती? आता मिरच्याचे पैसे झाले किती काय सांगायचे, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे, काय उत्तर आहे व्हायचं. परंतु ह्या भक्ताची लाज देवाने राखली. कारण भक्त समागमे सर्व भावे हरे, सर्व काम करी न सांगता, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर दा कोठे मूर्ती उभा. ही मूर्ती पांडुरंग परमात्म्याची सतत भगवंताची तुकोबरांच्या पाठीमागे उभी असायची. आणि ह्या विठ्ठलाने काय केलेलं आहे तर तुकोबरांच्या सेवकाचं रूप घेऊन ज्या ज्या गृहस्थांनी, ज्या ज्या व्यक्तींनी तुकोबरांच्या मिरच्या ज्या घरी आपापल्या नेल्या होत्या त्यांच्या सर्वांच्या घरी ह्या पांडुरंग रूपी तुकोबरांच्या सेवकाने जाऊन प्रत्येकाने किती मिरच्या नेल्या ह्या प्रत्येकाला आठवण करून दिली आणि त्या मिरच्याचा पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला. एका बहादराने तर काय केले, म्हणला मिरच्याचे पैसे म्हणला माझ्याकडे नाहीत. त्यावर भगवंताने काय केलं हास्यास्पद तुम्हाला सांगतो. तेथील एक दाव घेतलं, सरी सत्य घटना आहे. आणि भगवंताने त्याच्या समोर सांगितलं मी आता फास घेतो. कारण भगवंताला सुद्धा फास घ्यावा लागला किंवा घ्यायची वेळ आली ही भक्तामुळे आली. परंतु भक्ताची भक्तीची ताकद इतकी, मग तो याचक जो आहे गृहस्थ तो लाजला आणि त्याने काय केलेलं आहे त्या मिरच्याचे पैसे दिलेले आहेत. बाकीच्या काही शेजाऱ्यांनी त्याला सांगितलं अरे तो तुकोबरांचा सेवक आहे, तो नोकर आहे, तो येते फास घ्यायचा म्हणतोय, त्याचे पैसे देऊन टाका. आणि तुकोबरांचे पैसे ते सर्व घेतले आणि तो सेवक जो आहे तुकोबरांचा जो कामगार भक्त आपला जो आहे त्याच्यासाठी जो भगवंत कामगार झाला तो भगवंत तुकोबरांच्या घरी आला आणि येताना मात्र पुन्हा रूप दुसरं घेतलं, पुन्हा गावच्या पाटलाचं रूप घेतलं आणि तुकोबरांना सांगितलं ह्या गावातील लोकांनी माझ्याकडे पैसे आणून दिलेले आहेत आणि हे तुमच्याकडे जमा करण्यासाठी सांगितले. सांगण्याचा तात्पर्य दृष्टांत संपला. एवढंच की भगवंत मात्र भक्ताची सर्व कामं न सांगता करतो. कारण भक्त कसा पाहिजे, देहाने मात्र उदास. भक्ता ऐसे जाण जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, त्यांना जन धन काही सुद्धा आवडलं नाही पाहिजे असा जो भक्त आहे त्या भक्तासाठी पांडुरंग परमात्मा सुद्धा मागे पुढे उभा राहतो. आणि ह्या तुकोबरांनी सुद्धा असंच आपल्याला सांगितलेलं आहे की भक्त तुम्ही जो तुकोबरांच्या जीवनात आलेला अनुभव आहे भक्ताचा तो त्यांनी मांडलेला आहे की संसाराच्या अंगात व्यसन आहेत, परंतु तुम्ही भक्ती करा आणि भक्ती केल्यानंतर तुम्ही कीर्तनाने शुद्ध व्हाल. आणि आता काय झालंय माहितीये का, तुकोबराय म्हणले आता ह्या कलियुगात भक्तीचं सोहळं झाले ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
संसाराचे आगे अवघेच व्यसन संसाराचे आगे अवघेच व्यसन संसाराचे आगे अवघेच संसाराचे आगे द्रौपद राय आता ये सोळे झाले त्रिभुवानी आता ये सोळे झाले त्रिभुवानी आता हे सोहळ झाले त्रिभुवन आता हे सोहळ झाले त्रिभुवन आता ये सोळे झाले त्रिभुवानी आता ये संसाराचे अंगे अवघीच व्यसने संसाराचे अंगे अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषम दोहने सांडी येले तुकोबराय सांगतात ह्या संसाराच्या अंगात व्यसन आहेत परंतु आम्ही कीर्तनाने शुद्ध झालो अशा ह्या तुकोबरायांच्या जीवनात अनेक प्रसंग घडलेले आहेत तुकोबरायांच्या जीवनात अनेक चढ उतार आलेले आहेत अशा ह्या तुकोबरायांच्या जीवनात गावातील बऱ्याच कुटाळकर लोकांनी तुकोबरायांना बऱ्याच वेळा त्रास सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा ह्या तुकोबरायांना ज्या वेळेस भंडारी डोंगरावर तुकोबराय
भजन करण्यासाठी चिंतन करण्यासाठी जात त्यावेळेस काही गावातील कुटाळकर लोकांनी विरोधक लोकांनी तुकोबरायांची परीक्षा पाहण्याचा सुद्धा विचार केलेला आहे आणि धूर्त हेतूने तुकोबरायांकडे त्यांनी एक वेश्या महिला पाठवलेली आहे आणि तुकोबराय ज्या जागेवर भजन चिंतन करायचे अशा ह्या जागेवर तुकोबरायांच्या एक गावातील वेश्या महिला पाठवलेली आहे आणि त्या वेश्या महिलेने तुकोबरायांच्या जागेवर जाऊन शृंगार करायला सुरुवात केलेली आहे. परंतु जरी वेश्या महिला गावातील चावट लोकांनी कुटाळकर लोकांनी पाठवली असेल तरी तुकोबरायांनी तिच्याकडे न लक्ष देता त्या मातेची तिला उपमा देऊन काय म्हटलेलं आहे, पराविया नारे रुक्माये समान, पराविया नारे रुक्माये समान, हे गेलेले मोने ठाईचे ते. आम्हाला वारकऱ्याला पर नारी म्हणजे माते समान आहे, परस्त्री म्हणजे माते समान आहे. तू आम्हाला माते समान आहे, तू इथे कशाला आली आणि तू आता जा असा तुकोबरायांनी तिला उपदेश केला. जाई हो तू माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैस नव्हे, नसाहेची तुझ मज हे पतन, नको हे दुष्ट वचन वधू. जा म्हटल्यानंतर पण जाय नाही, वाईट तुकोबरायांना बोलायला लागली, वाईट वचन वदायला लागली, म्हणजे शब्द वाईट तोंडातून काढायला लागली, बळजोबरी तुकोबरायांना करायला लागली. परंतु तुकोबरायांनी तिला सांगितलं, तुका म्हणे तुझ पाहिजे भ्रतार तरी काय नर थोडे झाले. तुला भ्रतारच पाहिजे असेल, तुला नवराच पाहिजे असेल तर गावात काय तुला नर काय थोडे नाहीत. देहो गावात बाकीच्या ठिकाणी जा, तुला बाकीचे नर आहेत ते पहा आणि त्यांना तू पती करून घे. परंतु आम्ही कसं आहे, आम्ही विष्णुदास आहे, आम्ही तसं नाही. आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, नसाहेची तुझं मज हे पतन, नको हे दुष्ट वचन वधू. तू का म्हणे तुझं पाहिजे भ्रतार तरी काय नर थोडे झाले. तुला बाकीच्या नरांकडे जाऊ शकते असा हा तुकोबरायांचा अधिकार आहे. मला वाटत नाही आपल्यापैकी कोण असेल असा म्हटलं असतं म्हणून. आपल्यापैकी कोणाचीही म्हणण्याची ताकद झाली नसती, कारण ही तुकोबरायांचीच फक्त ताकद आहे. परस्त्रीला महागारी लावायचं, परस्त्रीला माते समान मानायचं हे तुकोबरायांच्याच अंगी आहे आणि हे तुकोबरायांच्या अंगी होतं म्हणूनच तुकोबरायांना वैराग्यनिष्ठ तुकोबराय म्हणतात. आणि अशा ह्या तुकोबरायांच्या जीवनात अनेक दुसरे काय प्रकार आलेले आहेत. एक वेळेस तुकोबरायांच्या जीवनात असा प्रकार आलेला आहे, ज्या वेळेस रामेश्वर भट्ट आहेत, ह्या रामेश्वर भट्टांनी बंबाजी बुवांच्या विहिरीत स्नान केलं. त्यावेळेस काय झालेलं आहे, ह्या बंबाजी बुवांनी त्यांना शाप दिलेला आहे. काय शाप दिलेला आहे तर तुमच्या अंगाचा दाह होईल. त्यावेळेस तुकोबरायांच्या ह्या रामेश्वर भट्टांच्या अंगाचा दाह चालू झाला. परंतु तुकोबरायांकडे आल्यानंतर तुकोबरायांनी त्यांना माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा त्यांनी दावा केला. आळंदीला जाऊन माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा दावा केला. परंतु माऊलीने स्वप्नात त्यांना सांगितलं तुम्ही तुकोबरायांकडे जा देहूला. हे रामेश्वर भट्ट ज्या वेळेस तुकोबरायांकडे आले त्यावेळेस तुकोबरायांनी त्यांना मंत्र दिला, रामकृष्ण. असा हा तुकोबरायांच्या दर्शनाने आणि तुकोबरायांच्या उपदेशाने रामेश्वर भट्टांच्या अंगाचा दाह शांत झालेला आहे. असा हा तुकोबरायांच्या भक्तीचा महिमा आहे. आणि तुकोबरायांचा महिमा एवढाच आहे असं नाही, तुकोबरायांनी बाकी काही चमत्कार केलेले आहेत. तुकोबरायांनी ज्या वेळेस काही भागात तुकाराम महाराज ज्यावेळेस फिरले त्यावेळेस तुकोबरायांना असा एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेताची राखण करण्यासाठी सांगितलं. त्यावेळेस तुकोबरायांनी त्याला शब्द दिला, मी तुझ्या शेताची पाखराची राखण करतो. त्यावेळेस तो शेतकरी आहे तो गावाला निघून गेलेला आहे आणि पाहतो तर काय, गावावरून आल्यानंतर तुकोबरायांनी त्या शेताची राखण कशा पद्धतीने केलेली आहे तर त्या प्रत्येक ज्वारीच्या ताटाला एक छोट्या छोट्या ज्या मडकी आहेत ती बांधलेली आहेत आणि पाखरांची राखण अतिशय सुंदर केली. उलट त्या पाखरांना चारा तर दिलाच, परंतु त्यांना पाणी सुद्धा पिण्याची योजना केली. असा तुकोबरायांनी
हा चमत्कार केलेला त्या गावावरून आल्यानंतर शेतकऱ्याने पाहिल्यावर त्याला आटेकच आला. अरे म्हणला राखण करायला सांगितली म्हणजे पाखरांची राखण करायला सांगितली, पाखरांना चारा घालण्याचं सांगितलं नाही. तुकोबाराय म्हणले अहो चांगल्या पद्धतीची राखण केली. काय केले मग? हा त्यांचा गोंधळ भांडण गेलं गावच्या पाटलाकडे. तुकोबाराने सांगितलं मी सांगितलेलं काम केलेलं आहे. त्यावर ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुमची ज्वारी आमची ज्वारी पाखरांनी तुम्ही सगळी पाखरांना चारली. त्याच्यावर तो शेतकरी तसा म्हटल्यानंतर गावच्या पाटलाने न्याय केला. तुकोबाराय बरोबर आहे, तुमचं जे ठरलेलं आहे त्यात तुमच्याकडून चूक झालेली आहे. त्यावेळेस तुकोबाराय म्हटले अहो माझी चूक नाही, मी चिंतन करत होतो. त्यावेळेस गावच्या पाटलाने असा न्याय केला तुमची ज्वारीची सुगी करा आणि झाल्यानंतर ज्वारी जी काय आहे ती ह्या ज्यांचा तुमचा जो व्यवहार झालेला होता शेतकऱ्याचा त्यांना त्यांच्या ठरल्याप्रमाणे द्या. अक्षरशः तुम्हाला खोटे वाटेल ज्वारीच्या पिशा झाल्या होत्या, परंतु त्यातून सुद्धा अतिशय ज्वारी ठरलेल्या त्यांच्या व्यवहारापेक्षा 3-4 पटीने जास्त झाली. हा पांडुरंग परमात्म्याचा महिमा. परंतु तुकोबाराने मात्र ती ज्वारी घेतली नाही. एक्स्ट्रा जी ज्वारी झाली ती ज्वारी तुकोबाराने सांगितलं गावातील विठ्ठल मंदिर आहे ते जीर्ण झालेले आहे, त्याचा जीर्णोद्धार करा आणि त्याच्यासाठी ती ज्वारी सर्व त्याचे पैसे घ्या. असा हा संतांचा महिमा आहे. संतांचा महिमा शब्दाने वर्णन करण्यासारखा नाही. संतांचा तो महिमा बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. अहो तुकोबारायांना दुपारी बंबाजी बुवाने काटेरी झुडपाने मारलं. संतांचा महिमा कसा आहे बघा. दुपारी काटेरी झुडपाने मारलं आणि संध्याकाळी मात्र भजन करण्यासाठी जाण्यासाठी ज्यावेळेस तुकोबाराय त्यांच्या घरी बोलवायला गेले त्यावेळेस बंबाजी बुवा सुद्धा चॅट झाले. दारावर कोण आले तर तुकोबाराय आले ते आणि काय म्हणतात तर बंबाजी बुवांना दुपारी मला मारल्यामुळे जगाबाहेर त्रास झाला का, मला मारल्यामुळं त्रास झाला का, त्यांचे हात दुखतात का, म्हणून त्यांनी हात दाबण्यास सुरुवात केली. असा हा संतांचा महिमा आहे. संत ते संतच असतात, कारण आपल्याला संतांची बरोबरी जमणार नाही. कारण संतांचं असं आहे ते येतात सुद्धा उपकारासाठीच येतात. येते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन. आणि त्यांच्या मुखात सुद्धा वाणी कशी आहे, मधुरवाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. त्यांच्या पोटात सुद्धा दुसऱ्याबद्दल करुणा असते, परस्पराबद्दल दया असती. आणि अशा ह्या संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे त्या संतांचं आपण चिंतन केलं पाहिजे, पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. आणि तुकोबाराय म्हणतात भजन करायचं आणि कुठे जायचं, स्वर्गाला जायचं. स्वर्गात काय आहे, ब्रह्मपद आहे. ब्रह्मपद आहे, परंतु त्या ब्रह्मपदाचं काय आहे ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात. ब्रह्मपुरी वास, ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी वास, ब्रह्मपुरी
करण्याचे अखंड, न देखे जे तोंड विटाळाचे. तुकोबरायांची अवस्था कशी झालेली आहे तर या संसारातून पूर्ण निघून जाण्यासारखी अवस्था झालेली आहे. ब्रह्मपुरात वास करायचा आहे, ह्या मृत्यू लोकाचं तोंड सुद्धा बघायचं नाही, विटाळ आहे. आणि हा विटाळ तुकोबरायांचं म्हणणं आहे मला बघायचं नाही. आणि अशा ह्या तुकोबरायांची अवस्था ह्या संसारातून परित्याग करून वैकुंठाला जाण्याची झालेली आहे. आणि ह्या तुकोबरायांनी सर्वत्र पाहिलेलं आहे, परंतु तुकोबरायांना काय दिसलेलं आहे तर निर्याणाच्या अभंगातील पहिल्या अभंगात त्यांनी वर्णन केलेलं आहे. शोधिताची नये म्हणून ओळंगतो पाय, आता दिसू नये जना, ऐसे करा नारायणा. परतोनी मन गेले ठाईचे मुरून, आता दिसू नये जना, ऐसे करा नारायणा. विसरला तुका बोलो चालू झाला मुका, आता दिसू नये जना, ऐसे करा नारायणा. तुकोबराय म्हणतात मला आता हे जग पाहायचं नाही, ह्या जगाचा निरोप घ्यायचा आहे. आणि निरोप घेऊन मला कुठे जायचंय तर ह्या सदैव वैकुंठाला जायचंय. आणि वैकुंठाला जाण्यासाठी तुकोबरायांनी पूर्ण तयारी केलेली आहे. आणि जाण्याचा जो तुकोबरायांचा हेतू आहे, परंतु भगवंताला बोलावलेला आहे. कारण भगवंताला का बोलावलेला आहे तर भगवंत न्यायला आल्याशिवाय तुकोबराय म्हणले मी जाणार नाही. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. पाय लक्ष्मीचे हाती, तिशी यावे काकुळती, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषी केशा, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. वेगी आणावा तो हरी, हरीला लवकर पाठवा. आणि गरुडाला भगवंताने पाठवलं, परंतु गरुडाला महागारी पाठवलेला आहे. आणि भगवंताला स्वतः येण्यासाठी तुकोबरायांनी विनंती केलेली आहे. आणि ह्या भगवंताने सुद्धा स्वतः येण्याची तुकोबरायांची विनंती आहे, त्या विनंतीला मान दिलेला आहे. आणि तुकोबरायांना भेटण्यासाठी, तुकोबरायांना नेण्यासाठी वैकुंठाला भगवंत सुद्धा येणार आहेत याची खूण आहे, ती तुकोबरायांना पटलेली आहे. त्याच्यावर काय झालेलं आहे तर चिन्हे उमटती अंगी, शकुना जोगी उत्तम, आठवला बाप माय, येईल काय मुळ नेनो, उत्कंठित झाले मन, ही चखून तेथेची. तुका म्हणे कामावारी, आळस घरी करमेना. तुकोबरांना घरी करमेना, कटकट सोसेना. कधी वैकुंठाला जाईल, वैकुंठाचा ध्यास लागला. एखाद्या माणसाला जसा एखाद्या व्यसनाचा ध्यास लागतो, एखाद्या दुर्गुणाचा ध्यास लागतो, तशा पद्धतीने तुकोबरायांना ध्यास लागलेला आहे तो वैकुंठाला जाण्याचा. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, सुख दुःख माझे आई केले कानी, कळवळा मनी करुणेचा, याची पण ते माझे लागलेशे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची, करुणे शुद्ध मुळ साहुले भातुके, येते एके दिवशी न्यावया. तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया माय बापे. तुकोबराय म्हणतात आता मला नेहला येणार आहेत. कोण नेहला येणार आहे तर माझे माय बाप येणार आहेत. आणि ते आलेले सुद्धा आहेत. आणि ते कशा पद्धतीने आलेले आहेत, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. एखाद्याच्या घरी पाहुणे आले तर बसण्यासाठी सोफा सेट असतो, दिवाणा असतो, परंतु तुकोबरायांच्या घरी काय होतं माहिती आहे का, मोडकिया बाजा वरी वाकळांच्या सेजा, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. घरी बंगला नाही, गाडी नाही चारचाकी, कोप, आणि त्या कोपेत तुकोबराय राहतो ते. आणि बसण्यासाठी दिवाण नाही, पलंग नाही, सोफा नाही. तुकोबरायांची मोडकी बाज होती. त्या बाजावर काय टाकलेलं होतं अंथरूण, ब्लँकेट नाही, तुमचा बाहेरीतला रग नाही, चादर नाही, तर वाकळ. आणि अशी वाकळ फाटकी गोदडी टाकलेली होती. परंतु त्याच्यावर कोण बसलं तर विश्वासात चालक भगवंत पांडुरंग परमात्मा बसलेला आहे. आणि त्यांना देण्यासाठी काय आहे, दरदरीत पाण्या माझे रांजी येल्या कन्या, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. पाणी, आणि त्या पाण्याबरोबर पुन्हा द्यायला काय, जेवणासाठी नाश्त्यासाठी. आपल्या घरी जर पाहुणा आला तर आपण पोहे करतो, शिरा करतो, भारी जेवण करतो, परंतु तुकोबरायांच्या घरी काय होतं, दरदरीत पाण्या माझ्या रांदी येल्या कन्या. कन्या
त्या पाण्यात भिजू घातलेल्या कन्या, परंतु त्या सुद्धा भगवंताने अतिशय प्रेमाने खाल्ल्या. कारण भगवंत कसा आहे, भक्तासाठी तो काय करतो ऐका. महिमा आवडीची बोरे खाये, भिल्लिनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रेमाचा भुकेला आहे हा भगवंत. तो भक्तासाठी त्याची जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीतलं अन्न सेवन करतो. त्या पद्धतीने भगवंताने त्या कन्या सुद्धा सेवन केलेल्या आहेत. आणि पुढे जेवण झाल्यानंतर श्रीमंत याचकाला आपल्या घरी आलेले आपण काय देतो तर पानाचा विडा देतो. तर ह्या तुकोबरायांच्या घरी पानाचा विडा देण्यासाठी नसल्यामुळे त्यांनी काय दिलेलं आहे तर दारात पवित्र तुळस आहे, त्या तुळशीचं पान भगवंताला दिलेलं आहे. मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार कोप मोड की जर्जर. अशा पद्धतीने सर्व पाहुणचार केलेला आहे. आणि सर्व पाहुणचार झाल्यानंतर भगवंत म्हणाले आता जायचं कधी, जायचं कधी वैकुंठाला. त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं आता 2 दिवसावर काय आलेला आहे होळी. होळीची पोळी एवढी खाऊ द्या, कारण का बऱ्याच लोकांना धुलवडीचा शिमग्याचा नाद असतो. होळीची पोळी खाऊ द्या आणि त्यानंतर मग आम्ही वैकुंठाला येऊ. आणि तुकोबरायांनी भगवंताला शब्द दिलेला आहे आणि त्या दिलेल्या शब्दाप्रमाणे तुकोबरायांना वैकुंठाला जाण्यासाठी देव सुद्धा नेण्यासाठी आलेले आहेत. ते आपण थोडा गॅप ठेवून बाकीचं चरित्र पाहणार आहोत. आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जी कीर्तन सेवा आहे ती कीर्तन सेवा संजय भाऊ कवितके, सुहास कवितके यांचे वडील कैलासवासी सुहास दत्तात्रय कवितके यांचे हे प्रथम पुण्यस्मरण व त्यांच्या पत्नी सीमा सुहास कवितके असा हा कवितके परिवार संजय भाऊंच्या वडिलांचं प्रथम वर्ष श्राद्ध त्याच्या निमित्ताची ही कीर्तन सेवा. परंतु त्यांच्या वडिलांच्या जाण्याचा एक प्रकारचा असा वैकुंठ गमनाचा असा एक दिवस आलेला आहे, तो बीजेचा दिवस आलेला आहे. आणि बीजेचा दिवस येणं मग आम्ही सुरुवातीला सांगितलं ते आपल्यासारख्याच्या भाग्यात नाही. कारण भाग्यात सुद्धा दिवस जाण्याचा गोड होण्याचा ते नशिबात ज्याच्या पुण्य आहे. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो ऐसा आजी फिटले माझे कोडे भव दुःखाचे सांगडे. अशा प्रकारे तुकोबराय म्हणतात पुण्य फळतं बहुता दिवसानंतर. तसं ह्या कैलासवासी सुहास दत्तात्रय कवितके यांची सुद्धा पुण्य फळाला आली. दिसण्यासाठी जरी तुम्हाला ते साधे दिसत असले तरी त्यांची पुण्य होती. आणि पुण्य होती का नव्हते तुमच्या लक्षात येईल जाण्यावरून. जाण्याचा दिवस वैकुंठ गमनाचा त्यांच्या नशिबात आलेला आहे. आणि तुकोबरायांचा जसा निर्याण झालेला आहे तशाच पद्धतीने या कैलासवासी सुहास दत्तात्रय कवितके यांचं सुद्धा वैकुंठ गमन झालेलं आहे. आणि अशा वैकुंठ गमन होण्यासाठी त्यांनी सुद्धा पुण्य केलेली आहे. आणि त्यांच्या मातेची सुद्धा पुण्य आहे. पंढरीची वारी होती त्यांच्या घरात, भगवंताची सेवा होती. अशा ह्या भगवंताच्या सेवेसाठी जे तत्पर असतात त्यांच्यासाठी सुद्धा भगवंत शेवट गोड त्यांचा करण्यासाठी उभा असतो. आणि जसा तुकोबरायांना भगवंत नेण्यासाठी उभा होता तसा कैलासवासी सुहास दत्तात्रय कवितके यांना सुद्धा आज पूर्ण 1 वर्ष झालं आपल्यातून जाऊन. यांना सुद्धा आजच्या दिवशी भगवंत तुम्हाला आम्हाला जरी दिसले नसले तरी नेण्यासाठी स्वतः पांडुरंग परमात्मा आलते. आणि ते येऊन त्यांना घेऊन गेलेले आहेत. आणि त्यांचा गोड अतिशय शेवट गोड झालेला आहे. आणि त्यांच्या ह्या जाण्याने घराला थोडीशी जरी पोकळी निर्माण झाली असेल तरी जाणं हे निश्चित आहे. जायचे शरीर जायला क्षणात कहा गोपीनाथ पावेचे ना. परंतु गोपीनाथ मात्र पाहून घेणं गरजेचं आहे. तो गोपीनाथ पाहून त्यांनी घेतलेला आहे. बीजेच्या दिवशी त्यांचा शेवट झालेला आहे. आणि अशा ह्या कैलासवासी सुहास दत्तात्रय कवितके यांच्या ह्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या आजचा हा जो दिवस आहे पूर्ण गरुड पुराणात वर्णन आलेलं आहे. 1 वर्ष हा आत्मा भटकंती करत असतो. गरुड पुराणाचं पारायण अवश्य करा. काही अफवा आहेत
मृत्यूनंतरच गरुड पुराण वाचायचं, जिवंतपणी गरुड पुराण वाचायचं नाही. परंतु ह्या अफवा आहेत. जिवंत असताना तुम्ही पारायण करा, भागवताचं पारायण करा, गरुड पुराणाचं करा. तुम्हाला जे जमेल त्या कुठल्याही ग्रंथ सामुग्रीचं पारायण करा. संतांनी विपुल संपत्ती निर्माण केलेली आहे, त्याचं वाचन करा. मिळालेला वेळ अनमूल्य आहे, ह्या अमूल्य वेळ वाया घालवू नका. परमार्थ करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोहे. येरती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. ह्या सर्व दुःखाच्या पसाऱ्यात तुम्ही गुंतून बसू नका. अजिबात ते तुमच्या उपयोगी येणार नाही असे मी सांगत नाही, तुकोबराय सांगतात. आणि तुम्हाला उपयोगी काय येणार आहे तर भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण तुम्ही कराल ते हित सत्य करा. जे सत्य केलं ते उपयोगी येणार आहे. आणि गरुड पुराणात असं वर्णन आलेलं आहे वर्ष श्राद्धाचं. तर हे पिंडदान केल्याने काय होतं, जो गेलेला आत्मा आहे तो आजच्याला पूर्ण 1 वर्षानंतर तो यमदरबारात हजर असतो. त्या आत्म्याला आजच्या दिवशी सद्गती कुठली द्यायची, त्याला मृत्यूच्या नंतरचं जे 16 संस्कार आहेत त्यातील एक संस्कार म्हणजे आजचा शेवटचा वर्ष श्राद्ध पिंडदान. मासिक श्राद्ध 12 झाली, परंतु आजचं शेवटचं मासिक श्राद्ध होऊन हे पिंडदान होणं सुद्धा गरजेचं असतं. आणि जे पुत्र पिंडदान व्यवस्थितरित्या करतात त्यांच्या पितरांचा आशीर्वाद त्यांना भरभरून मिळतो. आणि ते दोन्ही हात वरती करून आज दुपारी माध्यान्हीच्या वेळेस तुम्हाला भरभरून संजय भाऊ यांना आशीर्वाद देणार आहेत. कैलासवासी सुहास दत्तात्रय कवितके यांचे जे पुण्यस्मरण त्यांनी केलेलं आहे त्याचा एक आशीर्वाद म्हणून त्यांना प्रपंचात सुख समाधान लाभणार आहे. आणि त्या आत्म्याला सुद्धा चांगल्या प्रतीची सद्गती मिळणार आहे. आणि अशा पद्धतीने तुकोबरायांचं सुद्धा आजच्याच दिवशी निर्याण झालेलं आहे. आणि ह्या तुकोबरायांना सुद्धा नेण्यासाठी भगवंत आलेले आहेत. परंतु ज्या चिंतनाने तुकोबरायांना भगवंत नेण्यासाठी आले ते चिंतन तुकोबरायांनी कोणतं केलं होतं तर ते संतांचं, पांडुरंग परमात्म्याचं ते कशा पद्धतीने तर ज्ञानेश्वर माऊली